खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकणाऱ्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। ही हत्या अवघ्या 20 लाख रुपयांच्या सुपारीतून करण्यात आली असून या गुन्ह्याचे पुणे कनेक्शन समोर आले आहे, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे। पोलीस तपासात उघड झाल्यानुसार या हत्येचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असून त्याने ईशा पापा शेख हिच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी दिली होती। आदिल मुख्तार शेख, खालिद खलील कुरेशी आणि एका फरार आरोपीसह एकूण 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपींच्या जबाबांवरून स्पष्ट झाले आहे। ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित असल्याचे तपासातून निष्पन्न झाले असून आरोपींनी अनेक दिवस मंगेश काळोखे यांच्या हालचालींवर पाळत ठेवून रेकी केली होती। योग्य संधी साधून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। पुण्यातून एका कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक करण्यात आल्यानंतर या संपूर्ण कटाचा उलगडा झाला असून एक आरोपी अद्याप फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। ही धक्कादायक घटना 26 डिसेंबर रोजी सकाळी घडली होती। मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना खोपोलीतील जयाबार परिसरात काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला। तोंडाला रुमाल बांधलेल्या आरोपींनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाड यांसारख्या शस्त्रांनी सपासप वार करत दिवसाढवळ्या त्यांची निर्गुण हत्या केली होती। या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणात आतापर्यंत रवींद्र देवकर, त्यांचा मुलगा दर्शन देवकर व धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर, ईशा पापा शेख, आदिल मुख्तार शेख, खालिद खलील कुरेशी, सचिन चव्हाण यांच्यासह एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जुने वैमनस्य आणि निवडणूक पराभवाचा राग या हत्येमागील प्रमुख कारण असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून तपास अद्याप सुरू आहे। खोपोलीचा खूनचा गुन्हा होता, त्याच्यात एक आणखीन डेव्हलपमेंट आलेली आहे। त्याच्यात जे मारणारे 5 लोक होते, त्यापैकी 2 एक दर्शन देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश धाईतडक म्हणून। जे बाकीचे 3 लोक आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे। म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही लोकांना बोलवलेला होता आणि त्यांनी हे घडवलेलं आहे। त्या 3 पैकी 2 आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाच्या मागे आपली टीम आहे। मॅडम, त्या गुन्ह्यामध्ये 10 लोकांची नावं होती, बरोबर। त्या बाकीच्यांचं काय आहे का त्याच्यात जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले, म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून घेतला गेलाय, प्लस त्यांचे स्वतःचे लोक इन्व्हॉल्व होते, तर याच्यात कॉन्स्पिरसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे। तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डिटेलमध्ये आपण चार्जशीटमध्ये देणारच आहोत रोल। ज्यांच्या रोल निष्पन्न झालाय त्यांनाच आपण अटक याच्यात केलेला आहे। जे कॉन्स्पिरसीचे वेगवेगळे भाग असतात, कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला, कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली, कोणी नंतर मदत केली, असं वेगवेगळे भागात आहे। त्यांचे सध्या रोल तपासाच्या अंतर्गत आहे। काही दिवसांनी आपला जवळपास पूर्ण होत आलेली आहे। याच्यात आपलं जे डिटेक्शन आणि हे होता इन्व्हेस्टिगेशन, आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे। एकदा आपल्याला शेवटचा आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल। मग ते जे घारे आणि भगत म्हणून आहेत ते आता फरार म्हणून आहेत की त्याची गरज नाही, अटकेची गरज नाही? सध्या आपल्याला पुराव्यामध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही, पण हे पूर्ण नाहीये, कारण जोपर्यंत आपला शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो मिळत नाही, याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली।